नमस्कार मित्रांनो, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी आपला मित्र ज्ञानेश्वर आणि घेऊन येतो आहे आजच्या सिरीजचा म्हणजे ह्या बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज अंतर्गतचा आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओपासून जवळपास 4-5 व्हिडिओमध्ये आपण सेटिंग्स बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहे की अँड्रॉइड 10 नंतर 14पर्यंत जे जे काही नवीन नवीन फीचर्स सगळे सेटिंग्समध्ये आले साधारणतः, तर ते आपण आजच्या व्हिडिओपासून ते 4-5 व्हिडिओपर्यंत जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर फोनची प्रत्येक सेटिंगच्या प्रत्येक फीचरबद्दल जाणून घ्यायचं असेल तर सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडले तुम्हाला तर व्हिडिओला लाईक जरूर करत राहा, शेअर करत राहा सगळ्यांसोबत. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा, ज्यामुळे तुम्ही वेळोवेळी राहाल अप टू डेट. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत फटाफट पोहोचवा, ज्यामुळे आम्हाला कळेल की बाबा खरंच आपल्याला कितपत आवश्यकता आहे. तसेच DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनसोबत जोडून राहण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावरती आम्हाला फॉलो करू शकता, ज्यामध्ये इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे आणि डे टू डे अपडेट्ससाठी तुम्ही जोडू शकता व्हॉट्सॲप अँड टेलिग्राम चॅनलमध्ये. काही जर शंका असतील, क्वेरी असतील, क्वेश्चन्स असतील तर तुम्ही DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनच्या व्हॉट्सॲप ग्रुपसाठी देखील रिक्वेस्ट करू शकता. त्यासाठी सगळ्या लिंक्स ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही तिथनं फटाफट जाऊन तुम्हाला हव्या त्या तुमच्या प्लॅटफॉर्मवरती आमच्यासोबत जोडून राहू शकता. चला तर जास्त वेळ न घालवता फटाफट आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. तो कंप्लीट झालेला आहे. ओके, सो आपण येऊया नेक्स्ट फीचरकडे. ओके, मी इयरफोन बंद केल्यामुळे ओके तो गुगलचा हे होता. सो आता आपण बोलूया spatial audio, holo audio, haptics, okay, back, settings, connection, wallpaper, home screen, sounds and light, notification and status bar. I hope सगळं व्यवस्थितरित्या तुम्हाला कळत असेल. सो आपण नोटिफिकेशन अँड स्टेटस बारमध्ये जातो. आता काय ते बघूया फटाफट. इथून तुम्ही सर्च करू शकता. लॉक स्क्रीनमध्ये काय आहे की Search for apps. Swipe down on lock screen to view notification drawer. On. तर याचं मीनिंग असं की लॉक स्क्रीनवरती तुम्ही स्वाईप डाऊन केल्यानंतर ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन पॅनल खोलेल, म्हणजे की आपल्यासाठी खूप चांगलं आहे, त्यामुळे याला ऑनच राहू द्या. लॉक स्क्रीन नोटिफिकेशन्स, शो ॲप अँड नोटिफिकेशन कंटेंट. तर इथून तुम्ही लॉक स्क्रीनवरती काय काय दाखवायला पाहिजे बघू शकता. शो ॲप ओनली, शो ॲप अँड नोटिफिकेशन कंटेंट सिलेक्टेड. फक्त शो ॲप ओनली, शो म्हणजे नोटिफिकेशन कंटेंट ओनली when the device is unlocked. Not selected. Do not show. Not selected. तर तुम्ही जर तुम्हाला नको हवे असेल तर सिम्पली याला क्लिक करा. कुठल्याही प्रकारचे नोटिफिकेशन किंवा ॲप्स तुम्हाला लॉक स्क्रीनवरती दाखवणार नाही. ओके, नोटिफिकेशन्स अँड स्टॅटस बार. वेट स्क्रीन व्हेन द नोटिफिकेशन इज रिसीव्ड. ऑफ स्क्रीन हे म्हणजे आपण म्हणतो ना, नोटिफिकेशन हे झाल्यावरती स्क्रीनवरती ते हे करेल. ओके, सेट बाय ॲप अलाउड. ॲप्लिकेशननुसार तुम्ही अलाउड नाही करू शकता. ओके, हेच सगळं आहे ह्याच्यात, बाकी काही नाही. ओके, मी फटाफट बॅक येतो. लॉक स्क्रीनच्या नंतर आपलं हे आहे बॅनर, याच्यात काय विशेष नाही. ॲप आयकॉन बजेस. स्टेटस बारमध्ये महत्त्वाचं आहे. नोटिफिकेशनमध्ये ते आयकॉन दाखवलं पाहिजे की काय तुम्हाला ते. बॅटरी स्टाईल इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. बॅटरी पर्सेंटेज तुम्हाला वरती दाखवले पाहिजेत की नाही हे बघू शकता तुम्ही. स्टेटस बार आयकॉन वरती कोणकोणते आयकॉन तुम्हाला दाखवले गेले पाहिजे बघा. याच्यामुळे काय होतं की तुमची नेटवर्क स्पीड आता किती आहे सध्याची ते करंट तुम्हाला बघायला भेटेल वरती स्टेटस बारला, जिथं आपण बॅटरी पर्सेंटेज टाइम वगैरे बघतो. ब्लूटूथचं ऑन ऑफ असल्यावर दाखवले गेले पाहिजे की नाही. HD व्हॉइस, वायफाय, NFC वगैरे एवढं काही गरज नाही. जे तुम्हाला ऑन ऑफ हे ठेवायचे तुम्ही बघून घ्या फटाफट ऑप्शन है ना. एवढंच आहे. तर आपण बघूया. हे बघा, ही बॅटरी आहे. हे बघा, ओके. आणि जसं तुम्ही रेंजमध्ये जाता तर ऑटोमॅटिकली चेंज होत जाईल. ओके, ऑटोमॅटिकली चेंज बघितलं तर जसं तो चेंज होणार तसंच दाबून मला बोलून दाखवणार. ओके,
सो हे होतं आपलं स्टेटस बार. Do not disturb. Back. आपण इथनं बॅक येऊया. Notifications and status bar. Smart notification. Status. Smart notification hiding. The content of banner notifications will be hidden when the front camera detects someone other than you is looking at your phone. तर हे स्मार्ट नोटिफिकेशन हाईड्स ऑप्शन याला देखील तुम्ही ऑन ठेवा. M icon. ओके. More settings. मोर सेटिंग मध्ये तुम्हाला काय दाखवतो फटाफट. More display. Allow display data usage and notification door. On. डिस्प्ले डेटा युसेज नोटिफिकेशन डॉर हे तुम्हाला ऑनच राहू द्यायचं. Allow notifications snoozing. Off. नोटिफिकेशन स्नूज झाले पाहिजे की नाही, म्हणजे नंतर तुम्हाला समजा वाटलं की आता नको आपले नोटिफिकेशन नंतर 5-10 मिनिटांनी यायला पाहिजे, तरी या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा त्याला सिम्पली स्नूज करू शकता. ओके. जर कुठल्या प्रकारचं स्नूजचं ऑप्शन नसेल हवं असेल तुम्हाला तर या ठिकाणी ऑफच राहू द्या. Reduce notification feedback. When you use an app in full screen, such as when watching videos or playing games, notification sounds are softer and vibration is less strong. On. ओके. तर ह्याचा मिनिंग असं आहे की तुम्ही व्हिडिओ बघत असाल किंवा गेम खेळत असाल तर नोटिफिकेशनचा जो हे तो साऊंड थोडासा सॉफ्ट होईल आणि व्हायब्रेशन पण थोडंसं लेस होईल, कमी होईल. ओके. तर याला ऑन ठेवायचं. बबल्स. हे बबल्सचं काही गरज नाही आपल्याला, त्यामध्ये सिम्पली मी याला ऑफ करून देतो. तर हे भारी ऑप्शन आहे, सजेशन ॲक्शन्स वगैरे चांगले येतात, त्यामुळे याला ऑन ठेवायला हरकत नाही. ओके. ॲड ब्लँड्समध्ये काही नाही आहे एवढं. नोटिफिकेशन हिस्ट्री ऑन ठेवायची की ऑफ ठेवायची तुमच्या पद्धतीने मॅनेज करू शकता. तरी मी एकदा ओके. तर हे एक फ्लाईट इन्फॉर्मेशन, रिमाइंडर्स, बर्थडेज, वेदर्स, करंट वेदर अलर्ट्स याला सगळ्यांना तुम्ही ऑन ठेवून ओके याला ऑन ठेवू शकता. हे कॅलेंडरचा एक भाग आहे. ओके. सो अशा पद्धतीने Smart suggestion. App notification. Status. App icon. Smart notification. M icon. More smart suggestions. Send you real-time updates about ride-hailing, food deliveries, and other service information in the notification door and the status bar in real time. Allowed. तर हे स्मार्ट सजेशनला तुम्ही अलाउ करायचं आहे. सिम्पली डन असेल तर हे तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे. App notifications. Manage all. तर ॲप नोटिफिकेशन इथं तुम्ही सगळ्या ॲप्लिकेशनचे नोटिफिकेशन मॅनेज करू शकता. Recent. ओके. सो ह्यानंतर तुम्हाला रिसेंट ॲप्लिकेशनमध्ये ॲप्लिकेशनने जे नोटिफिकेशन सेंड केले असेल ते सगळे या ठिकाणी दाखवतील. सो आपलं नोटिफिकेशन आणि स्टेटस बार ऑप्शन देखील कंप्लीट झालेलं आहे. काही मोबाईलमध्ये तुम्हाला वेगवेगळे ॲप्लिकेशन वेगवेगळे ऑप्शन्स वेगवेगळ्या नावाने दाखवू शकतात. सो ते एवढे काही घाबरायचं कारण नाही आहे. ओके. कुठल्याही ऑप्शनविषयी तुम्हाला डाऊट असतो तर बिनधास्त विचारा, आम्ही कायम तुमच्यासोबत आहोतच.